गुड मॉर्निंग. जो थेरम मी म्हणलं होतं की पुढच्या वेळेस आपण पाहू, तो थेरम या ठिकाणी मी लिहिलेला आहे. थेरम सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे. नेम ऑफ थेरम नंबर 1, अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ऑफ द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बघा मी इथं आकृती काढतो परत. हा ओ सेंटर, हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. टँजंट म्हटल्यावर हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट झाला आणि तुम्ही कॉर काढतो. अ टँजंट ॲट म्हणजे लाईन जी इज द टँजंट दिलेली बघा. एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, सर्कलवरच्या ए पॉइंट मधून इज परपेंडिक्युलर. इथं परपेंडिक्युलर दाखवायचे तुम्हाला. इज परपेंडिक्युलर, इज म्हणतात आहे, परपेंडिक्युलर आहे म्हणजे यू हॅव टू शो लाईन एल परपेंडिक्युलर ओए. दॅट इज टू प्रूव्ह लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट ओए. लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट ओए is perpendicular to radius at the point of contact. Point of contact मधून काढलेला, point of contact मधून काढलेली जी radius आहे तिला ही tangent perpendicular असते किंवा ही लाईन ही tangent point of contact मधून काढलेल्या radiusला म्हणजे इथून पुढं radius दिसली, tangent दिसली तर लगेच right angle म्हणायचं tangent theorem. Is that clear? Is that clear? Okay. मग आता काय काय दिसते बघा बरं. गिवन लाईन बघा सर्कल विथ सेंटर ओ असं म्हणा किंवा लाईन असं म्हणा. लाईन एल इज टँजंट टू द सर्कल किंवा लाईन एल इज अ टँजंट ॲट पॉइंट ए टू द सर्कल विथ सेंटर ओ असं म्हटलं तरी चालेल. लाईन एल इज अ टँजंट at point A to the circle with center O. झालं. त्यानंतर म्हणा A is a point of contact आणि OA is a radius. गिवन कळलं. टू प्रूव्ह लाईन L perpendicular to OA. It is an indirect proof. हा प्रूफ इनडायरेक्ट आहे. तुम्हाला इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे चुकीचं मानायचं. मग अश्युम दॅट काय सांगा लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर सेगमेंट ओए. अश्युम दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू ओए. मग ओए लाईन एल ही ओए ला परपेंडिक्युलर नाही. त्यामुळे लाईन एल इथे मी आकृती काढलेली आहे. ही लाईन एल आणि हा पॉइंट ओए समजा. मग हा जो ही लाईन एल आहे याला ओए परपेंडिक्युलर नाहीये. मग दुसरं कोणीतरी परपेंडिक्युलर असेल तर कोण असेल? ओबी. आपण म्हणायचं सपोज लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट ओबी. मग हा बी आहे आणि ए हे वेगळे असतील ना, कारण ए परपेंडिक्युलर नाहीच आहे ना. म्हणजे ओए परपेंडिक्युलर नाही असं आपण मानणार आहे. ओए परपेंडिक्युलर नाही म्हणजे ओबी परपेंडिक्युलर आहे म्हणजे ए आणि बी डिस्टिंक्ट झाले. म्हणून मी दिलं सपोज लाईन एल परपेंडिक्युलर ओबी वेअर ए अँड बी आर डिस्टिंक्ट पॉइंट. झालं. टेक अ पॉइंट सी ऑन लाईन एल. टेक पॉइंट सी ऑन लाईन एल such that take a point C on line L such that A dash and B dash is C and AB congruent to BC. Construction केली बघा. Take any point C, take point C on line L such that A dash B dash C and AB congruent BC. Draw OC. हे सगळ्यात महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन. आता बघा इन ट्रायंगल OBC and ट्रायंगल OBA, OBC and OBA हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवणार आहेत. OB कॉन्ग्रुएंट OB कॉमन, बरोबर आहे का? कॉमन हीच आकृती घेतली मी, हे जोडायचं राहिले फक्त. हां, OB कॉन्ग्रुएंट OB हे दोन ट्रायंगल आहे. OB कॉन्ग्रुएंट OB कॉमन साइड, BC कॉन्ग्रुएंट BA. आता हे काय झालेलं कन्स्ट्रक्शन आपण कन्स्ट्रक्शन घेतलं 3
हा राईट अँगल हा राईट OBC आणि OBA each angle 90 degree side angle side SAS म्हणून चौथा आकडा ट्रायंगल OBC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल OBA कारण त्या SAS टेस्ट दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले मग दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट म्हणजे साइड्स कॉन्ग्रुएंट म्हणून OC कॉन्ग्रुएंट OA याचे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल OC congruent OA are the corresponding sides of congruent triangle. OC congruent OA. Is that clear? OC congruent OA is the corresponding sides of congruent triangle. इथपर्यंत आपण समजला पाहिजे बरं काही भाग हा भाग येतो एवढा आता OA बरोबर OC किंवा OC बरोबर OA ठीक आहे corresponding sides of congruent triangle. मला सांगा OA आणि OC सारखे आहेत का त्यातली OA कोण आहे रेडियस मग दोघी सारखे आहेत म्हणजे OC इज आल्सो रेडियस बरोबर मग OA रेडियस म्हणजे सर्कल वर आहे म्हणजे C सुद्धा सर्कल वर असेल म्हणजे C इज ऑन द सर्कल झालं इथपर्यंत आता दॅट मीन्स याचा अर्थ काय होतो लाईन L वर आहे म्हणजे आता याचा अर्थ होतो दॅट मीन्स लाईन L ही लाईन L इंटरसेक्ट सर्कल ॲट पॉइंट A म्हणतो आपण म्हणजे A आणि C दोन्ही रेडियस असल्यामुळे लाईन L सर्कलला पुढे चले A आणि C दॅट मीन्स लाईन L इंटरसेक्ट सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स A आणि C ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दॅट मीन्स लाईन L इंटरसेक्ट सर्कल्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स A and C but line L is a tangent but line L is tangent what is the definition of tangent tangent intersects circle in one and only one point. That means it contradicts the definition of tangent. It contradicts definition of tangent. Hence, our assumption is wrong. Is wrong. आपला assumption wrong आहे L is not perpendicular म्हणजे L is perpendicular hence अशा पद्धतीने हा थेरम आहे प्रूफ अतिशय सोपा आहे व्हिडिओ पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला तो समजेल आता पुढचा थेरम घ्यायचा आहे आपल्याला याचा कॉन्व्हर्स याला दोन आकृत्या आहेत बघा त्याचा कॉन्व्हर्स काय कॉन्व्हर्स आहे आता याचे उलट हे काय म्हणतात टॅन्जंट ॲट एनी पॉइंट मग आता लाईन परपेंडिक्युलर टू आता ही कॉर्डचा हा कॉर्ड होय आणि ए इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईन अँड कॉर्ड नाही सॉरी ओ इज अ रेडियस बरोबर आहे का आता बघा तो लाईन परपेंडिक्युलर टू अ radius at point a line perpendicular to a radius at its point on the circle is tangent to the circle पोळीचा अर्थ समजून घ्या त्याचा कॉन्व्हर्स आता लाईन ही लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट पॉइंट ऑफ इट्स पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला जर ही परपेंडिक्युलर असेल लाईन एल इज परपेंडिक्युलर होईल
आता आपण असं म्हटलं ही जर टँजंट असेल तर ओ ए लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट ओ ए असते, हा टँजंट थेरम झाला. कॉन्व्हर्स काय झाला, जर तुम्हाला परपेंडिक्युलर दिलंय ओ ए लाईन एल परपेंडिक्युलर ओ ए हे तुम्हाला दिलंय, देन लाईन एल इज टँजंट टू द सर्कल असल्याचा अर्थ. आता गिवन मध्ये काही गिवन मध्ये काय काय बरं गिवन मध्ये बघा बरं, आकृतीकडे बघायचं सांगायचं. आता बघा गिवन काय दिसतं तुम्हाला आकृतीमध्ये, लाईन एल लाईन थ्रू पॉइंट ए and line here is perpendicular to segment OA. To prove काय दाखवायचं, to prove line here is tangent to circle किंवा line here is tangent only, tangent to the circle म्हणा. आणि OA is radius म्हणा ना गिवन मध्ये, OA is a radius. Proof. आता कंस्ट्रक्शन मध्ये कंस्ट्रक्शन घेऊ. एखादा पॉइंट घ्या, कुठलाही एक पॉइंट घ्या, टेक एनी पॉइंट B, okay, other than A on line L and draw segment OB. पावर का काय केलं मी here में बघा, the line perpendicular to a radius at its point on the circle is a tangent to the circle. रेषेला जर या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट वरून काढलेली कॉर्ड जर परपेंडिक्युलर असेल तर ही काय असते, टँजंट असते. इट इज अ कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. मग असा होता टँजंट थेरम. काय दिसतं गिवन मध्ये आपल्याला ही टँजंट दाखवायची, हा टू प्रूव्ह झाला. टू प्रूव्ह लाईन एल इज अ टँजंट टू द सर्कल. काय गिवन, लाईन एल इज एनी लाईन थ्रू पॉइंट ए, लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट OA and OA is radius. Construction, take any point B on line L other than point A. A सोडून कोणताही बिंदू B घ्या, draw OB. Proof. प्रूफ मी आता तोंडी सांगतो, पुस्तकात 52 नंबर पानावर आहे, फक्त नावं वेगळी आहेत. इन ट्रायंगल OAB, it is a right angle triangle. Triangle OAB is a right angle triangle. आणि म्हणून hypotenuse is always greater than remaining two sides. So OB greater than OA. आणि म्हणून OB greater than R. That means OA is the radius. बरोबर आहे का? म्हणजेच point B is exterior of the circle, lies exterior
like B किंवा all such points B are exterior of the circles. म्हणजे all points except A. आता एक गोल आहे छानपैकी. All points except A of line किंवा असं म्हणा पुस्तकी भाषेवर no other point except point A of line L on the circle. म्हणजे किंवा आपल्या भाषेत there is no any point except A which lie on the circle and line L. दोघांबरोबर ना. Hence line L intersects circle in one and only one point A. Line L intersects circle in one and only one point A. Hence line L is called tangent to the circle. कळलं का? थेरम एकदम सोपा. आता तिसरा थेरम, अतिशय महत्वाचा थेरम. आता नीट समजून घ्या. व्ही आय पी थेरम आहे आता. थेरमचं नाव आहे टँजंट सेगमेंट थेरम. व्हीआयपी थेरम. ओके. टँजंट segments drawn from an external point to a circle are congruent. आता एक सर्कल आहे बघा. एक सर्कल काढलं. आता सर्कल विथ सेंटर पुस्तकी भाषा वापरू ए आणि एक बाहेरचा पॉइंट. हा तत्पूर्वी मला सांगा, हे सर्कल आहे. How many tangents we can draw? Point on the circle. Only one tangent we can draw. How many tangents we can draw from point inside the circle? इथून जाणारी काढली तर ही काय होईल? सेकंड होईल ती. टँजंट होणार नाही. So no any tangent we can draw through point B inside the circle. How many tangents we can draw when point outside of the circle? इथून बघा, इथून एक अशी जाईल आणि इथून अशी जाईल. How many tangents we can draw through point C which lie outside of the circle? So I think two tangents we can draw from here and from there. A and B be the touching points of the tangents through point A and through point B. Okay? तर ह्या सर्कल मध्ये ह्या पॉइंट मधून एक टँजंट काढली, ह्या पॉइंट मधून टँजंट काढली, मग त्या पॉइंट पासून पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पर्यंत, ए इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पर्यंत हे जे डिस्टन्स आहे सेगमेंट ए सी, हे अंतर हे जर 5 असेल तर हे सुद्धा अंतर 5 असेल. असा हा थेरम सांगतो. याला टँजंट सेगमेंट म्हणतात. डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टँजंट इज कॉल्ड टँजंट सेगमेंट. टँजंट सेगमेंट कळलं का? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दिलेल्या पॉइंटच्या मध्ये अंतर आलं, मग ए सी आणि बी सी आर द टँजंट सेगमेंट. अँड टँजंट सेगमेंट हॅव इक्वल लेंथ. हा थेरम. टँजंट थ्रू पॉइंट आउटसाइड ऑफ द सर्कल, two tangents we can draw, and then tangent segments have
इक्वल लेंथ किंवा टँजंट सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आता इथून काढतो टँजंट, इथून काढतो टँजंट. ओके, line DQ and line DP are the tangent passing through point D intersect circle in point P and Q. Is that clear? Is that clear? हे कळतं तू दोन टँजंट काढले. आता तो थेरम काय म्हणतो, DQ is equal to DP. हे टँजंट सेगमेंट आहे बघा, हा पॉइंट आहे, ह्याच्यातला अंतर आहे. टँजंट सेगमेंट्स म्हणजे ह्या DQ आणि DP नाव चेंज करू वाटलं असतं आपण, त्याला P म्हणू किंवा सेंटर O म्हणू, याला P म्हणू, याला A म्हणू आणि याला B म्हणू. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट. हा एक्सटर्नल पॉइंट P इथून टँजंट सेगमेंट एक काढली, ही एक काढली. PA आणि PB ह्या टँजंट सेगमेंट आहेत टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे PA कॉन्ग्रुएंट PB टू प्रूव्ह किंवा PA is equal to PB. have equal length म्हणलं की PA is equal to PB दाखवायचं. कळतंय का? आता गिवन मध्ये काही P is any point किंवा कोणता पॉइंट म्हणतात ते डेफिनेशन मध्ये फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट. P is any external point line PA and line PB are tangents through point A and B to the circle with center P is any external point. Line PA and line PB are tangent through point A and B to the circle with center O. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, लाईनच्या ऐवजी सेगमेंट PA and सेगमेंट PB are tangent segment. एवढं जरी म्हटलं तर चाललं असतं. ओके, नो प्रॉब्लेम. प्रूफ स्टेटमेंट आणि कॉज पाहिला. आता त्याच्या आधी कंस्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट OA आणि सेगमेंट OB आणि OA जोडा. ही लाईन टँजंट आहे आणि ही रेडियस आहे. दोघांमध्ये एक पॉइंट कॉमन आहे म्हणजे इथं परपेंडिक्युलर होणार अँड OP पण होणार. OA OB and OP हे कळलं की टँजंट आणि रेडियस आहे. टँजंट थेरमने काय जर राईट अँगल असेल OAP. आपण आता काय करूयात, OAP बरं झालं. अँगल OAP is equal to OBP 90-90. कशामुळं? टँजंट थेरम. झालं इथपर्यंत. म्हणजे दोन राईट अँगल ट्रायंगल झाले, म्हणजे दोन ट्रायंगल हे राईट अँगल ट्रायंगल झाले. OP कॉन्ग्रुएंट OP कॉमन साइड आणि तिसरा आकडा जो आहे इट इज अ कॉमन साइड अँड OA कॉन्ग्रुएंट OB इट इज अ रेडियस ऑफ सर्कल. सो OA कॉन्ग्रुएंट OB रेडियस ऑफ सेम सर्कल. एकरूप वर्तुळांच्या त्रिज्या आहेत. कळलं का? रेडियस ऑफ सेम सर्कल एकरूप वर्तुळाचे नाही, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मला सांगा, हा राईट अँगल ट्रायंगल दोन, हा कोण झाला त्याचा हायपोटेनस, याचा पण हायपोटेनस कॉन्ग्रुएंट आहे आणि एक साइड कॉन्ग्रुएंट आहे. हायपोटेनस साइड टेस्ट ने दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होती. ट्रायंगल तिथे वरला यायचं राहिलं इन ट्रायंगल OAP
and triangle OBP. Triangle OAP, congruent triangle OBP, hypotenuse side test. तो थेरम आहे. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले, करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट, म्हणून PA कॉन्ग्रुएंट PB, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, आणि म्हणून हेच PA is equal to PB from, जर दोन कॉन्ग्रुएंट असतील त्याची लेंथ सारखी, म्हणून PA is equal to PB. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. बाहेरून तुम्हाला पॉइंट दिसला आणि ते तुम्हाला टॅन्जंट सेगमेंट दिसले की ते दोघं सारखे लिहायचे. असा हा महत्त्वाचा थेरम आपला आता झालेला आहे, VIT थेरम. परत पहा, P is any point, external point, like PA and like PB are the tangents through point A and B to the circle with center O. To काय आहे, PA is equal to PB किंवा PA congruent PB. Construction draw OA, OB and OP. Proof, he triangle OAP and OBP. पहिला आकडा OAP is equal to OBP is equal to 90 degree, tangent theorem. OP congruent OP, common side. OA congruent OB, radii of same circle. It is a hypotenuse, so that two triangles are congruent. Hypotenuse side theorem का test. आणि मग corresponding sides PA is equal to PA congruent PB. Corresponding sides are congruent, which is PA is equal to PB. ठीक है. In the next lecture, we take examples depend on that theorem. Okay.